आपण प्रार्थना करूया. हे परमेश्वरा देवाबाबत सगळं तुझ्या आम्हाला म्हणतो. मान परमेश्वर, आशीर्वाद परमेश्वर, तुमच्या वचनाचा प्रत्येकाला साहित्य ही प्रार्थना आमच्या प्रभूच्या नावाने करतो. हालेलुया, हालेलुया. आपण शिक्षण घेतो, वेगवेगळ्या प्रकारचं एक शिक्षण घेतो आणि शिक्षण घेताना कोणत्या पद्धतीचं शिक्षण घ्यावं हे आपल्याला बायबल आधारित अनुभव, म्हणजे पवित्र शास्त्राच्या द्वारे अनुभव. मनुष्य जेवढा पवित्र शास्त्रामध्ये वागतो किंवा त्याच्या वचनाने प्रवास करतो तेवढं त्याला ते शिक्षण प्रिय आवडतं आणि त्या शिक्षणाने तो चांगले गुण, चांगला अनुभव आणि चांगला मार्ग घेऊ शकतो. तर आज आपल्याला एक शिक्षणा विषयावर एक प्रवचन आहे. जागतिक नाही तर आध्यात्मिक शिक्षणानुसार आपल्या स्वतःच्या शरीराला कोणतं शिक्षण ओके आहे किंवा ओके नाही, तर त्यावर थोडस मनचिंतन करावं लागेल किंवा आपल्याला त्या वचनाचं अर्थ समजून घ्यावं लागेल किंवा थोडं लिहून घ्यावं लागेल आणि नाहीतर आपल्या अंतर्गतात ठेवावं लागेल. पण ज्याला झोप येत असेल ते थोडस त्याला जागे कर. नसेल ते वचन तुम्हाला मिळणार नाही, ते तर एक वचन ते दुसरं उलट मिळेल तुम्हाला. मग ते 13-25 झोपेत इंदर करील, म्हणजे राग, नफरत, द्वेष, सेवा. तर इकडे ते शिक्षण आहे प्रीती, दया आणि शांती. तर नीती सूत्रामध्ये पहिल्यांदा 1 अध्याय 8वं वचन घ्या. माझ्या मुला आपल्या बापाचा बोध आहे, आपल्या आईची. काय? पहिल्यांदा आपले आई वडील या जगात पहिले शिक्षक आहे. पण त्याच्यानंतर तुम्ही कोणत्याही शिक्षकाकडे वळता. जी आई आणि वडील जे आहे ते लहानपणापासूनच मुलांना शिकवलं जाते, बरोबर. म्हणून तरी आई आणि वडिलांची शिस्त सोडू नको तर ख्रिस्त मिळो. म्हणून अनुवाद मध्ये 11 अध्याय 18 पासून वचन लिहा. यास्तव तुम्ही माझी ही वचने ध्यानी आणि मनी. काय ध्यानी आणि म्हणजे ध्यानात पण राहिलं पाहिजे, ते तर आम्ही विसरतो. अरे तुम्ही वचन मनात जर ठेवलं नाही, ध्यानात ठेवलं नाही तर विसरणारच. बायबल कसे ते देवाचं वचन विसरेल त्याला मी फाडून टाकेल. आपल्या प्रत्येकाला पवित्र शास्त्राचं शिक्षण मिळालेलं आहे. म्हणून तरी ध्यानी आणि मनी साठवा. घरात काय काय साठवून ठेवतो तसं देवाचं वचन साठवून ठेवा. ती चिन्ह दाखल ती आपल्या हाताला बांधा, आपल्या डोळ्याच्या मध्यभागी. आता आपण तिथे लावतात, बरोबर. ते क्रॉस लावून म्हणजे प्लस. प्लस म्हणजे भविष्य वाढलं, शून्याला आकार लागेल. शून्यातून आकार दिला. उत्पत्ती 1 अध्यायामध्ये जर पहिलं स्टार्टिंग पासून वाचलं तर शून्य होती तुझी, त्याच्यातून त्याला आकार दिला. तर आपल्या डोक्यावर शून्य ठेवला म्हणजे आकार नाही, त्याच्यातून आकार. आता मेडिकल मध्ये तुम्हाला आकार मिळेल, तिथे शून्य आहे. गोळी काय असते? गोळ, बरोबर. गोळी म्हणून तिला गोळ, गोळी, बरोबर. ते गोळ असते. अगदी. मग तिकडे लिहिलेलं आहे प्लसचं चिन्ह लिहिले म्हणजे त्याला क्रॉस दिसते, बरोबर. अगदी. कारण येशू ख्रिस्त क्रूसावर गेला तर प्लसच्या चिन्हावरूनच वरती गेला, कारण प्लस म्हणजे वाढणं. तो वाढला. ज्या क्रूसावर त्याला टांगवलं गेलं त्याच्यावर तो उठला. अगदी. प्लस झाला तो. प्लस म्हणजे वाढणं. त्याने दाखवलं हे वाढणारी वस्तू आहे ती वाढला. म्हणून येशू पुनरुपी झाला, बाकी पण पुनरुपी झाला नाही. ज्या व्यक्ती त्या मध्ये तुम्हाला माहिती 23 अध्याय मी बोलतो 29 पासून ते आता वाचतात तेव्हा तुम्हाला समजेल की तेवढ्या मला या टायमात अर्धा तासात काय भेटत नाही.
तर त्यामुळे तुम्हाला वचन देतात की तुम्ही सांभाळून घ्यायचे. आता ही जी गोष्टी आहेत तुम्हाला एक शिक्षण हवं आहे. आता जर चांगलं शिक्षण घेतलं तर तुम्हाला त्यांनी एकाने पाप कबूल केलं, एकाने चोरी करायचाच विचार केला, तो तिकडेच त्याला पुढचं त्याचा लाईफ काहीच नाही कामाचा म्हणजे शून्य आला. पण तो त्याच्यावर जो पश्चाताप केला तो पुढचावर त्यांनी पण विजय मिळवतो. आपलं जीवन आहे प्लस आहे, वाढलं पाहिजे. त्याचं भविष्य वाढलं, याचं भविष्य कमी झालं. म्हणून प्लस मध्ये वाढणं गरजेचं आहे. शून्य नाही. तर त्यांनी काय सांगितले, कपाळपट्टीच्या मध्ये एक क्रॉस ठेवा म्हणजे प्लस. तुम्ही घरी असता, मार्गाने चालत असता, अरे निसता, अरे उठता, त्यांच्या संबंधाने बोलत जा, आपल्या मुलाबाळास शिकवा. आपल्या मुलाबाळांना ते शिकवा. आता त्यांना धार्मिकता माहिती नाही, चांगल्या गोष्टी माहिती नाही, चांगलं शिक्षण माहिती नाही, तर ते कसे आले. बघा, ज्या गोष्टी धार्मिकताच्या द्वारे आपलं जीवन आपल्याला मिळालेलं आहे, ते शिक्षण जर आम्ही घेतलं तर ते शिक्षणाने आमचे फायदे होते. बघा, या मुलांना चांगलं शिकवण पाहिजे असेल तर ते आईच्या आणि वडिलांच्या हातात. बरोबर, त्यांना मुलांना चांगल्या ठिकाणी न्यायचं आहे का वाईट ठिकाणी न्यायचं आहे, की मूळ आहे आई वडील. कोण त्यांना शिकवायला असेल. पण त्यांना तुम्ही जर चुकीचा प्लॅनिंग केला किंवा चुकीचं शिक्षण दिलं तर ते चुकीचंच होईल. आता तुम्ही मुलांना मारामारी करायला शिकवत जास्त करून, मार टाक, बरोबर, तर फायटर बनतो, बापरे बॉक्सिंग, कराटे चॅम्पियन झाला. पण कधी दान धर्म करायला, कधी सेवा करायला हे मुलांना शिक्षण नाहीये. आपल्या मुलांना ज्या गोष्टी शिकवायच्या आहेत ते शिक्षण हे फक्त शासन ते शिकवते की मुलांना कसं शिक्षण द्यावं ते शिकायचं. बऱ्याच आया येतात ना, मला सांगतात हिला अद्याप जेवण बनवता येते. आई, मग तू काय केलं एवढ्या वर्षात? शिक्षण का देत नाही तुम्ही मुलांना? पहिलं त्यांना सगळं शिक्षण द्या. काय काय शिक्षण देतील? मारामारी करायचं नाही, किती लोकांना मारणार आहे बॉक्सिंग, बरोबर. मारायला काही वेळ नाही लागेल, गिऱ्या केला का वाटलं घाट आला का काय पण घेऊन मारतो ते म्हणतो, हे शिक्षण देऊ नये. एक बोललेलं काय आहे ना ते ऐकायचा प्रयत्न करा, नम्रता बनायचा प्रयत्न करा. जे मी तुम्हाला आज शिकवतो किंवा जे शिक्षण देणार आहे ते तुम्ही आज घेऊन ठेवा, तुम्हाला उपयोगी येणार. आज न उद्या भविष्यात कामाला लहान असो मोठा असतो. मुलांना धार्मिक शिक्षणाची ओळख दिलीच पाहिजे, कारण आम्ही त्या शिक्षणाकडे वळतो. जेव्हा मनुष्य त्या शिक्षणाकडे वळतो तेव्हा ते शिक्षण त्या ठिकाणी वळालेलं जाते, मग त्याला समज येते ना, नंतर दिसते या मुलाचं शिक्षण. त्याच्यामध्ये आता आपण 3 अध्याय 1 वचन मध्ये दिले. माझ्या मुला माझं धर्मशास्त्र विसरू नको, तुझ्या चित्तात माझ्या आज्ञा वापर. हे बघा, देवाच्या आज्ञा जर आपल्या मनात असतील तर आपण देवाच्या राज्यात चांगलं राहतो. पण या जगाच्या मोहाच्या आज्ञा तुमच्या जीवनात असेल तर नुकसानात तुम्ही. मुलांना ना एपीसीला 6:4 लहान असताना प्रभूच्या शिस्तीत शिक्षणात वाढलं. त्याला देवाचं शिक्षण दिलं का त्याच्यानंतर त्याला तुम्ही आपल्या घरामध्ये झाडू मारायला शिकतो. मुलगी असो का मुलगा असो, काय झाडू मारायला काय मुश्किल आहे? मी लहान असताना घरात सारवण पण काढले. काय काय फुलं काढायला कंटाळा, घरातली कामं सांगा, भांडी घासेल, पाणी करेल, पाणी भरेल, सगळं काम करून टाकते. आई यायच्या अगोदर सगळं
कपडे बिपडे व्यवस्थित सगळ्यांचे ठेवून अरे हा भारी काम केलं. म्हणजे त्यांना राग नाही आला पाहिजे, तिथं बसून खातो. अशी कृत्य आपल्या मुलापर्यंत ठेवायची. मग हळूहळू जेवण बनायला शिकलो. पहिली चपाती बनवली तर नक्षा बनवला भाताचा, तर सगळे हसायला लागले. हे काय नक्षा बनवलाय तर बरं भातामध्ये राहतो म्हणून. मग गोड ताट घेतला आणि तो ताट पहिला, आता ताट जरा वेगळे आहे. पहिलेचे ताट कसे होते माहिती ना, गोड, त्याला काठारा नव्हता, हल्दी त्याला धार असायची. मग ते घेतलं, उलट ठेवलं, तर तो बाजूने ते बाजूचं सगळं काढला नव्हतं लागलं बा चांदव मामा लहान असताना. आणि तिथून जी सुरुवात केली त्या शिक्षणाला, आणि हे शिक्षण ही सुरुवात. आणि असं करता करता सगळ्या शिक्षणात लोकांना मदत करणं, अशा लोकांची जास्त काळजी. लहानपणापासून ते माझा एक स्वभाव होता. घरातली सगळी कामं मी करत, पण वाडीमध्ये शिपायला जाणार. इकडे शिपायला यायचे, या वाडी हे इकडे पाणी एवढा भरायचा, मासली यायचे. पण आज परमेश्वरी मध्ये 4:19 मासली सोड न माणसं. ज्या गोष्टी शिकायचं आहे ते शिक्षण तुम्हाला घ्या, उपयोगी आहे. मी शिकलो म्हणून मी तुम्हाला सांगतो. मला पण शाळा कॉलेज हे करायचंच आहे, पण माझी ताकद नाही आली. पण त्या कॉलेज आणि त्या शाळेमध्ये, शाळा ही शिक्षण तुमच्या दृष्टीचं आहेच, पण त्या मुलांना पहिलं शिक्षण असं नाही, स्वतःच काम कसं करतात. झाडू मारायला, जेवण बनवायला, कपडे धुवायला, सगळं शिक्षण या स्कूलमध्ये होईल. ते कधी होईल माहिती नाही. सगळ्या जेवण कसं बनवायचं, खायचं कसं, आई बाबाला मान कसा द्यायचा, सन्मान कसा द्यायचा, शिक्षण पहिलं A to Z. की तो घरामध्ये गेल्यानंतर आई बापाचं शिक्षण तुच्छ मानलं नाही पाहिजे. शिक्षणाला पर्याय आज बाहेर इंटरनॅशनल, बाहेर देशाचे शिक्षण बऱ्याच ठिकाणी असं आहे. आणि त्या शिक्षणामुळे त्या मुलांना ते शिक्षण दिलं जाते. कसं शिक्षण, त्याला जॉब कसा करा. आपण जॉब कधी शिक्षण 15वी झाल्यानंतर मग त्याच्या डिग्र्या उलट्या करा. लहानपणापासूनच त्याला प्रॅक्टिकल दिलं जाते. ज्या मुलांना जी बुद्धी आहे, की कोणत्या कार्यामध्ये इंटरेस्ट आहे, तो त्याला जॉब देतो. आणि त्यामध्ये त्याला लहानपणापासूनच ते कोर्स करायला शिकतो. आता जर एक मुलगा आहे, आता समजा ही मुलगी आहे, समजा इकडे मुलगा आहे, कोण पण असो, बरोबर, ही बाई आहे, त्यांना एक मोटरसायकल आणून दे ना, या आखी खोल नुसती फिट कर. अगदी जो पहिला नट काढलेला आहे तो शेवटला नेऊन ठेव. अगदी अशा टप्प्यात ये. आणि सुरुवात कर. मग तिथून सुरुवात झाली. तुम्हाला माहिती आहे की आता शेवट इकडे आला. परत जोडत एका मागे परत शेवटला लावतो. अगदी म्हणजे जसं खोललंय तसं टीव्ही करून. अगदी पोरांना शिक्षण द्या. आज पोरांना नोकऱ्या नाही मिळत. अरे नोकऱ्या येणार कसं? तुम्ही शिक्षणाला पहिलं स्थान देता, प्रॅक्टिकलला स्थान देत नाही. काहीतरी जॉब कसा करावा लहानपणापासून तो होता. आता आमच्या मुलींना जर सांगितलं ना काही जेवण बनवायला, ते बनवतील. वडापाव बनवतील, पुरी भाजी बनवतील, भाजी पुरी बनवतील, भेळ बनवतील, काय म्हणजे खायला लागते. अगदी नाही आमची बटाट भाजी बनवून खायला दिलं ना तर तुम्ही चालू. मी बाहेर जातो तेव्हा तेच काम करतो. रात्रीला गेला तुम्हाला काय करायचं करा ना, आज जा
शिकायला काही मुश्किल नाही. हालेलुया. हे जे अनुभव आहेत ते आपल्या मुलांना पहिलं कसं दिलं पाहिजे. मी लहानपणाचं शिकले नाही तर शिकवू दे. एकच बोला, शिकवू दे. जसं शिक्षण घेते तसं सगळं बनवून पाहत. हालेलुया. कलावू दे, कारण मी शिकला. हालेलुया. ज्या गोष्टी आपल्याला देवाने दिलेली कला आहे, तुम्ही बघा, मी बिनाणे बनवायला शिकलो, सगळं शिकलो. इकडे मी कोणाला काही होते लोक त्यांना शिकवून पण दिलं, जेवण कसं बनवलं शिकले. बरोबर. हालेलुया. देवाचं शिक्षण पहिलं घ्या, माइंड फ्री ठेवा. आताच्या पोरांना सांगा झाडू मारायला लाज वाटते. म्हणजे ऑफिसला झाडू मारू शकता पण घरात झाडू मारायला कंटाळा आहे. नोकरी आहे तिकडे आपण सगळं काम करू शकतो. बाथरूम पण साफ करायला लागेल. हालेलुया. पण तुम्ही बाथरूम मध्ये पाणी टाकायला लागेल. हालेलुया. शिस्त निर्मित. मी पण तुमच्यासारखा प्रेयर मध्ये जायचा ना, बाथरूम मध्ये जर वास येत असेल, माती असेल तर सगळे बादली पाणी घेऊन धुवून काढेल आणि स्वच्छ करून. कारण मला वास येईल, तुम्हाला नाही. कोणतीही माणसाची आजपर्यंत मी सेवा करतो. असं नाही आहे की माणूस मला वरची पद मिळाली, मी मोठा पास्टर आहे, बाजूला देवाचं राज्य आहे, देवाशिवाय आपण कोणच म्हणजे देवीच. नम्र म्हणा, नम्राला नाही. मुलांना पहिलं शिक्षण शिकवतच. मी किती वेळा बोलला मुलांना इकडे पाठवा, मी त्याला शिकवतो काय शिकवायचं. कला आहे काय त्यांच्याकडे? 5 रुपये कमवायची कला आहे का मुलांकडे? आहे. तुमची मुलं 5 रुपये कमावतात, आई बाबा आणून देतात का? हालेलुया. हालेलुया. बघा, ये पाऊस पडवलाय, काय म्हणतात त्याला? पाऊस. हे पाकिट बोला, बरोबर. हे घरी बनवले. या तिघी मुली हे काम करतात. बाजारातून वस्तू आणतात, एक या शिका, मशीन आणून दिली. एक कला 5 रुपये कमावू शकतो. मला खूप भरपूर गोष्टी करायच्या, पण माझ्याकडे तेवढी पैशाची आदत नाही. हालेलुया. एक मुलगा चुकीचा लागले, तुम्ही आपल्या मुलाला दोष देतो, माझा मुलगा ऐकत नाही, माझी मुलगी ऐकत नाही, माझा मुलगी असे करते, माझा मुलगा असा करतो तर तुमची चूक आहे. तुम्ही त्याला चांगल्या संस्कारात टाकले नाही. चुका होते, चुकतात. मी नाही बोलू शकत की चुका नाही होणार. तो परमेश्वराच्या योजना आहेत, ते मी नाही बोलू शकत. परंतु चुका त्यांना वाढवण्यासाठी प्रेरणा देऊ नका. थोडं ट्रेनिंग द्या, थोडं वाद्य शिकवायला. आता सिंगिंग असं एक चीज आहे ना, माणूस किती टेन्शन मध्ये असला ना तरी त्या सिंगिंग मुळे माणूस दुःखातून सुखात येतो. जर तुम्ही इकडे गाणी बोलायला सुरुवात किंवा गाणी लावा आणि तिकडे गाया जर असेल तर दूध काढत असेल तर गाया पण दूध जास्त देतात. एवढं त्याचं प्रॅक्टिकल आहे. कधी पण भक्तीची गाणी लावा तिकडे, बघा त्यांनाही उत्साह आहे, त्यांना कान आहे, त्याला उत्साह आहे. शिक्षण घ्या. आम्ही नाही ते शिक्षण घेतो, बळकावून शिक्षण, त्याची लिहिता त्याची लिहिता, त्याने एकेला का फुगे भरायचा, फुटलायचे फुगे फुटले घेतो. अरे नफरत कोण भेटला, तिचं काय याचं काय, ये कुठून आणलं तुम्ही सैतानी शिक्षण. हालेलुया. पण सांगतात कधी चला आपण त्याच्यासाठी प्रार्थना करू, तिच्यासाठी प्रार्थना करू, देवाकडे मागू, जाऊ दे. ती शिस्त नाही. एक भेटली, दुसरी भेटली, मग त्या 18-20 मध्ये तशी प्रार्थना नाही होत. निंदा भरपूर होती, नफरत भरपूर होती, द्वेष. जर तिने वाईट नाही केलं, त्याने तुझं वाईट केलं नाही, मग तू कशाला मनामध्ये बरोबर बसलेला आहे. हालेलुया. हे पहिलं शरीरामधला पहिली घाण आणि रोग बाजूला, म्हणजे तुम्ही सगळे व्यवस्थित भडकवणार. अरे भडकवणार येशूला नाही सोडलं तर आम्ही पण आहेत आणि तुमच्यासारख्या तर तुम्हाला पण पकडणार. हालेलुया. मध्ये सांगितलं माझ्या पाठीस लागले तर तुमच्या लागले. अरे लागू दे ना, त्यांना काय करायचं ते करू दे, त्यांना काय बोलायचं ते बोलू दे, त्यांचं काम त्यांनी करावं, आपलं काम आपल्याला करायचं आहे. हालेलुया. चांगलं शिक्षण फ्री आहे. हालेलुया. इथे पैसे नाही, इथे डोनेशन नाहीये. तेव्हा इथे त्याचा पोटचा पैसा उचलला जातो, असं फ्री शिक्षण ते आहे. हालेलुया. मुलांना पहिलं शिकवा. आज मुलांना एवढंच माहितीये, भांडण करायचं माहितीये, मोबाईल घ्यायचं माहितीये, कॅम्प्युटर माहितीये, गाडी फिरवायची माहितीये. हा, सगळ्यांना तोच सिस्टम आलेला आहे.
पण हे एक दिवस तुमच्या जीवाला मोठा आणि एक रोग आहे. जेव्हा तुमची खायची परिस्थिती येईल तेव्हा ह्याच्यातली एक वस्तू तुमच्या हातात येणार नाही. पण एक जर कला तुमच्या जोडीला आहे, एक सेवा तुमच्या जोडीला आहे, तर जिंदगीवर उपाशी राहणार. हालेलुया. मी कोणाच्या घरी काय आधी खात नाही कधी पण, बरोबर. देवाची इच्छा तसा मला वेळ होईल. पण कुठे पण मी गेलो तर मला माहितीये की माझा देव मला उपवाशी ठेवतात. म्हणून इतर देशामध्ये बऱ्याचशा लोकांची प्रगती काय, कारण मुलांना लहानपणापासूनच प्रॅक्टिकल दिले जातं. त्यांना शिकवायला, आता अमेरिकेत नाही, आता अमेरिकेमध्ये 10 ते 12 वर्षाचा मुलगा झाला का त्याला कार्ड दिली. तो 1 वर्षाचा झाला ना तर त्याला स्विमिंग पूल मध्ये टाकतील. कोणाला? मुलाला. त्या स्विमिंग पूल मध्ये टाकणार आणि तो तिकडे पोहतच राहणार असा. हालेलुया. काय करणार? कारण त्या टायरच्या मध्ये त्याला सोडला. तो असं करता आपण पहिली सायकल आणून देते, बरोबर. मग सायकल फिरू दे, थोडं जाऊ दे, 2-3 वेळा आपू दे. ते पहिलं तसं नाही करणार, ते पहिलं पाण्यात सोडणार, कारण पाण्यामध्ये काय होत नाही. हालेलुया. मग त्याला ती सवय होते, मग हळूहळू त्याला सायकल दिली. मग तो सायकल हळूहळू काय करते? चालवत. हालेलुया. मग त्याला थोडी समज आली का ते चेन पडली की त्याला सुद्धा ती चेन लावतो. मग तो प्रयत्न करते. हालेलुया. मग ती प्रयत्न करते, नाही होत, मग त्याला डॅडी दाखवते. आता आमच्या मुलीचं कसं, तर पाहिलं हे होतं मशीनचं बिल, त्याची जी दोरी असते ती तुटलेली. ते लावले महिमा आमची लावते, बघते नाही. मी बघितलं आणि मी हालेलुया थांबलं. मग ते परत फिट करायला लावलं, फिट केला आणि दाखवलं असं लगेच सांगतो. हालेलुया. तिने प्रयत्न केला, आपण त्याला दाखवलं पाहिजे. जी कला आपल्याला देवाने दिली तर आपण ती कला मग प्रयत्न केल्यानंतर त्याला दाखवा. मग तिला समज आला, मग तिचं काम आज झालं. हालेलुया. हे असं आहे. आता मी पण शिकलो. हालेलुया. मला माहिती आहे भाऊ होते ना, त्यांच्या घरी त्यांची आई होती. तर आम्ही बोटीची काम करत होते, तर रेडीमेड शर्ट घेतले ना की त्याची शिलाई निघायची होती. मग त्याला सांगा आया जरा मला नाही, तुम्ही शिका, तुम्ही घे. मग तिथे आम्हाला शिकवलं, सांगितलं की असं शिक. आणि नंतर ते मी शिकलो हळूहळू. नंतर माझी बुद्धी त्याच्यात वापरली आणि त्यानंतर मी काही कोर्स करायला गेला नाही, कुठे शिकायला गेला नाही, पण देवाने मला शिकवलं त्याच्यात. हालेलुया. आणि मी कम्प्लीटली शर्टाची शिलाई मारायला लागली. जाड कपड्याला कशी मारायचं आहे, बारीक कपड्याला कसं मारायचं, कोणत्या पद्धतीची कोणती सुई घ्यायची, ते ऑटोमॅटिकली मी शिकलो. हालेलुया. तर या पद्धतीने मी मुलांना पण सांगते तुम्ही पण शिका. हालेलुया. आता तिघी शिकल्या, कुठे कोर्स करायला गेली, तो शिकवणार. हालेलुया. आपलं माइंड फ्री आहे, आपल्या पाप नाही, आपले आचार विचार चांगले आहेत, आपण सगळ्या गोष्टी शिकू शकतात. शाळेची पण गरज आहे आणि आत्म्याची पण गरज आहे. फळावर झाडाची ओळख. झाड जर आहे ते जर कसं आहे तसं फळ आहे, फळ पण तेच. ज्ञान सगळ्यात घेतलं, आम्ही ज्ञानात ओळख. म्हणून आमची घडण, आमची प्रगती, आमचं शिक्षण आम्हाला पुढे जाऊ देत नाही. हालेलुया. हे पहिलं शिका. ज्ञान वचनाद्वारे शिक्षण आहे. मुलांना पहिल्यांदा झाडू मारायला सकाळी उठतो, शाळेत जायला बरोबर उठलं त्या अगोदर पहिलं त्याला छोटासा काय जेवण बनवायचा, डबा बनवायचा, ते पण स्वतःचा पहिले चाय बनवायला शिकतो. एकदम छोटा असेल तर ते थोडं शिकतो. हळूहळू त्याच्यातून त्यांची घडवणूक. आज आपल्या बघा मुलांना आपल्या इथे शाळेमध्ये भारत देशामध्ये जास्त शिक्षण घ्यायचं, प्रॅक्टिकल. दुकानाचे फायदे होतात पण त्या कुटुंबाच्या मुलांचे फायदे होते. आता प्रॅक्टिकल आणलं, एक बिल्डिंग बांधली, एक बिल्डिंग मध्ये माझ्या भाच्याने केलेली मस्त. त्यांनी एक छोटा होता तेव्हा त्यांनी ते बनवलेलं नाही बिल्डिंग, एवढी पॉश बनवली, त्याला मस्त नंबर आहे. हालेलुया. हालेलुया. बाहेर
आता बघा ही प्रश्न आहे, तुम्ही बघितलं ह्याच्याकडे केवढं डोकं आहे बघ, झाडं मस्त केली. आता हे जर 10 असे बनवलेलं त्याला कलर मारूनच बाजारात ठेवलं तर किती पैसे आले असते, बरोबर. हळूहळू मनुष्य एक बनवतो आणि तिकडेच ठेवतो, पण आपण त्याचा वापर करत नाही. अगदी बाहेर देशामध्ये मुलांना प्रॅक्टिकल दिलं जातं, ते दिल्यानंतर त्यांचं शिक्षण पुढे. अगदी सगळं शिक्षण करायला लावणार. अगदी आता आपल्या मुलांना जेवण दिलं, जेवण खाल्लं, धन्यवाद देतात का तुम्ही? कधी मुलाने धन्यवाद दिला की जेवायला बनवणे तिखट आहे, आंबट आहे, खारट आहे, आज नुसतं पाण्यासारखं आहे, अरे त्याला तर काय नाही मिळत. ते पैसे 4 चपाती खाता, 3 खायला सांगा, 30 महिन्याला 10 दिवस तुमचे वाढतील. हालेलुया. परिस्थिती अशी आहे, हालेलुया, म्हणजे ज्या गोष्टीची वेळ आहे ती वेळ आपल्याला घेत समजचपणा. मुलांना कधी बसून सांगितलेलं आहे की आज आपल्याकडे साखर नाही मिळत, थोडीशीच आहे, तर आज थोडी टाकून उद्याला पण थोडी टाकू, सांगतील नाही दिलं तर फेकून देईल धडा. का? त्याला राग करायला शिकवलेला आहे, पण प्रेम करायला शिकवलं नाही, वस्तूची कदर करायला शिकवलं नाही. एवढं आहे एवढंच का? अरे कधी कधी सगळंच खाणं आपल्याला बरोबर मिळते का टायमाला? कधी भूक लागते, कधी लागत नाही, कधी जेवण. प्रॅक्टिकल कर, थोडं कमी खाण्याचं. आता मी तुम्हाला माहितीये बोईसरला गेला तर तिकडे किती दिवस राहावं, आठवडा राहावं का, 1 दिवस राहावं का, 4 दिवस राहावं, जे आहे त्या थंड जेवण खायला लागते की नाही. तर मी सांगतो आज माझ्यासाठी असं का तुम्ही बरं खाता. अगदी प्रॅक्टिकल कर, सवय लावा. हर चीज मध्ये कोणत्या चांगल्या गोष्टीची जी सवय आहे ती लावायला सुरुवात केली तर सगळं चांगलंच होते, वाईट होत. सवय लावा. आम्ही सवय लावून देतो. मुलं पाहिजे की हे नाही खायला, न्यायला दिलं फेकून, मग त्याला 2 फटके द्यायचे. फटके द्यायची काही गरज आहे का? फटके द्यायची त्याला गरज आहे हालेलुया, शिकवायची गरज. त्याला पहिलं दुकान माहिती होतं, आमच्या मुलीला दुकान माहिती होतं, आता माहितीच हालेलुया, पण दुकानात पाठवतो. त्यांना पैसे दिले ते डबे ठेवतो, त्या पैशाच्या डब्यात त्यांनी कामं केली, रोजड्या बनवतात, तेल भरतात, काय काम आहे ते करतात, त्याचे तिला पैसे दिले जातात, तुझी मजुरी तुला. म्हणजे जबाबदार शाळा, स्वतःच्या शाळेत पैसे खर्च स्वतः कमवायची सीझन शिकलं पाहिजे. हालेलुया. जसं मुलांना शिकवणार तसे शिकणार. पैशाचा लोभ नाही, वस्तूचा लोभ नाही, तर लोभ असा पकडा की काहीतरी मला एक इंटरेस्ट नाही, म्हणजे शिक्षण शिकता आलं पाहिजे. मी आज शिकलो म्हणून मी अनेक गोष्टीचं शिक्षण ह्यांना शिकवतो किंवा ह्यांना मार्गदर्शन करतो, त्यांना करतो. ज्या शिक्षणाची जी ओळख आम्हाला मिळालेली आहे ते शिक्षण आम्ही लोकांना दिलंच. कधी बाथरूम साफ करायला सांगतात मुलांना? कधी सांगतात पाणी टाका का हे करा? कधी सांगतात स्वतःची प्लेट धुवायला? आजपर्यंत मी माझी स्वतःची प्लेट धुवली. मला वाटलं आता भांडी इकडे आहेत तर लाईन कशाला आहे तर 2-3 पटापट मी घासून, मग त्याला काय रिमोट पण करायचं आहे. सवयी सवयी कोणत्याही गोष्टीला सवय लावा. चुकीची सवय भरपूर लावा, चांगली सवय लावा, म्हणजे खूप फायदे होतात. तर वचन झालं 3:11. माझ्या मुला ते परमेश्वराचं शिक्षण ते तुच्छ मानू नको आणि त्याच्या शासनाला. कधी कधी आपल्याला थोडीशी दुःख आली, बाळाचा बस कंटाळा करतात. कंटाळा नाही करायचा,
हल्ली कंटाळ्याची सवय लावायची. कोणाला कंटाळा येत असेल ना तरी माझ्याकडे मी तुम्हाला असं येईल. बरोबर, तुम्हाला कधी माझ्या जोडीला राहायला कंटाळा येणार. हल्ली मला माहितीये कधी कधी अशी असतात ना, तोंड अशी वाकडी येतात ना, डोक्या म्हणजे नाकाला माशी जरी बसली ना तरी हलणार नाही. आपण हसवायचा प्रयत्न करतो, असे करतात. मनाने हसायचं, तोंडाने हसायचं. आपल्या शिकायचं आहे. जो मनुष्य शिकतो ना तो अनुभव घेतो तेव्हा त्याला वाटते काहीतरी एक इंटरेस्टली उत्पन्न होणार गोष्ट. आज आमच्याकडे एक इंटरेस्ट हवा आहे. लहानपणापासून शिकायचं. पहिलं प्रथम मुलांना शिकवा दानधर्म कसा करणार. तुमच्या घरात सेवा करायचं मुलांना जर पाहिजे असेल तर लहानपणापासून त्याला ते शिक. 1 रुपया त्याच्या हातात द्या आणि गरीबाला खाण्यासाठी काहीतरी आणण्याचं त्याला सांगा. एक बिस्किट द्या किंवा एक चॉकलेट काय असेल, चॉकलेट बिस्किट त्याला हातात द्या. एक बिस्किट घ्या 5 रुपयाचं किंवा 2 रुपयाचं, वांधा नाही. एक घे बाबा, त्याला नेऊन दे. सवय लावली. प्रॅक्टिकल करा. मी जेव्हा लहान करायला जर गेला असेल भविष्यात आता माझ्या मुलीला समजेल, घ्या चला तुम्ही पण. सवय लावा त्याला. अनुभव दिला पाहिजे. आता जर तुम्ही अनुभव दिला तर तो अनुभवच राहील. शिकायचा अनुभव दिला ते शिक्षणच घ्यायचंय. झोपायचा अनुभव दिला ते झोपायचं दिला. त्यांना खाण्याचा अनुभव दिला ते खातच राहतील. अनुभव नक्की कोणता घ्यायचा ते पण शिकलं पाहिजे. मुलांना शिस्त मारू नका. मारून काही होणार नाही. आज आपल्याकडे बरेच लोक आहेत त्यांच्याकडे खेळणी एवढी असतात की विचार करू शकतो. बरोबर, बारक्यापासून ते मोठ्यापर्यंत खेळणी गाडी त्याला नाही चालवता येत तरी नुसते 5 ना 10 हजार रुपये खर्च केलं जातं. वायफळ आहे 10,000 त्याची वायफळ आहे. तू पडलं का ते कचऱ्यात पडलं. त्याला सांगी खोल बनवणं. मी छोटा होता ना तर मला काही ना काही सामान आणून सांगायची की काय सायकल पंक्चर झाली ते मला सांगायचे. लोक काय करायचे तेव्हा 50 पैसे दिले का 1 तासाला सायकल चालवायला मिळायची. आपली परिस्थिती तशी नव्हती. मग कोण सांगितलं जाणार सायकल माझी पंक्चर चालू. मग आता जाताना न्यायची तेव्हा आकाशीला तेव्हा सायकल म्हणजे आता मोटरसायकल. बरोबर, मग ती न्यायची. शिकता येत नाही. हल्ली आता दररोज द्यायची अशी अशी करत 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 मोठी ती बारका. हल्ली आणि येताना मग एक पाय मधून घ्यायचा. हळूहळू परत तिकडे जाते तिकडे जाते इकडे जाते असं करता करता ताबडतोब शिकला. मग काही काम आहे ना मग मला सांगितलं की सायकल चालवायची. सायकल चालवण्यात एक्सपर्ट झाला. सगळ्या प्रकारे अनुभव घेतले. घरामध्ये पण बोल इंडियाला पायाशी ठेवायचं आणि डायरेक्ट खाली हात लावायचा पुढच्या चाकात. अशी गोड अशी पायडर हात नाही हँडल लावायचे. पायच ठेवायचे ना पायाने असा फिरवायचं. म्हणजे एवढं प्रॅक्टिकल करत होतो की विचार करू शकत नाही. आणि हळूहळू करता करता एक स्वतःची सायकल. असं करता करता मग गाडी झाली छोटी वेगळी. त्याच्यानंतर तो मध्ये वाढत गेला. तर तुम्हाला माहितीये की येशू जवळ जो खजिना आहे तो बाकी कोणाजवळ नाही. आज देवाने मला सगळं दिले. मला आता एकच असं वाटते इथे डोळे बंद केले जिथे प्रार्थना आहे की जिथे दानधर्म आहे जिथे गरज आहे लोकांना तिथे जाऊन उभा राहायला पाहिजे असं मी मानतो. कारण वाहनाच्या पेक्षा आत्म्याचं दान सगळ्यात श्रेष्ठ. त्याची इच्छा मला
तर बघा, ही जी मुलं आहेत त्यांना काहीतरी शिकवा, फिरायला पाठवू नका, पिकनिकला पाठवू नका. मी आमच्या मुलींना शाळेतून पिकनिक असले पाठवतो कधीच नाही, भले शाळेत नाही गेलं. मी येतो पिकनिकला, या माझ्या मुलांना, सगळे माझ्या बरोबर चला. लहान मुलांना खाण्यापिण्यापासून मी शिकवतो, तुम्हाला खायला मिळेल आणि त्यांना कसं दान धर्माच्या गोष्टी आहेत ते पण मी शिकतो. पण काय माहितीये का, तुम्हाला खरं सांगतो, हे शिक्षण कोणाला आवडत नाही. कोणता मनुष्य पुढे जायलाच बघतो. शिक्षणाला वेळ आहे. कधी पण जेवायला जर बसले ना तर सांगा प्रभू जेवायला या, आणि दिल्याबद्दल तुमचे आभार मानतो, धन्यवाद देतो. तू मान परमेश्वर, प्रेमाचा परमेश्वर, दयाचा परमेश्वर, आणि रोजची खरंच तर भाकर देणारा तूच तू दे. बस आभार मानतो. आणि अशी आम्हाला प्रेरणा दे की ज्यांना खायला नाही मिळेल अशा लोकांना खाण्यासाठी काहीतरी देता यावं, किंवा याच्यातलं जेवण नाही की त्या गरजवंत लोकांपर्यंत पोहोचवं. इंडियाला जसं काव्याने अन्न पोहोचवलं तसं प्रत्येकी व्यक्तीचं शिक्षण आहे ना ते व्यवस्थित. मुलांना आध्यात्मिक शिक्षण पण पाहिजे, घरामध्ये राहणं कसं, वागणं कसं हे पण शिक्षण. आजच्या मुलांना ताबडतोब राग येतो. राग येते की नाही? हा, माझ्यावर पण राग करतात की नाही लोक? रागाचं चॉकलेट मिळते, मला माहिती आहे. रागवळ, असं रागवळ एक चॉकलेट होते. मला ते खाल्यावर राग येते का, पण ते चॉकलेट करता राग नव्हतं, बरं वाटायचं. तर त्याचं नाव होतं राग. म्हणजे राग गेला पाहिजे असं म्हणाले. थोडी चॉकलेट इकडे आणून द्या ज्याला राग येतो. आणि येशूच्या प्रेमाचं शिक्षण द्या. खूप मोठा आनंद आहे, खूप शांती आहे त्याच्यात. एपीसी मध्ये 4 अध्याय 26 वचन पण रागावा पण काम करू. आता एखाद्याला कधी कधी मी बरं सांगतो तरी त्याला राग येतो, तर तुमचा प्रश्न आहे. आपलं कर्तव्य आपण करायचं, त्यांचं कर्तव्य. जेवण वाढवे जेव्हा की ना जेव्हा. माझ्याकडे सल्ला आहे, दिन आहे, नंतर रडावं लागतं. किती लोक असं तसेच आहे. पूर्वी शिकवलं, मार्गदर्शन केलं, ऐकलं नाही, आता रडतात. रडणार नाही तर काय. कुठलाही धार्मिक मनुष्य जेव्हा आपल्याला शिकवतो तर त्यांनी सांगितलं तेच पाळा, त्याच्या पलीकडे जाऊ नका. तुमची मर्जी तुम्हाला रडवणार, देवाची मर्जी रडवत नाही. देवाची मर्जी रडतात ना त्याच्यातून त्याला आनंद देतो. असं आहे. तुम्हाला 16 तुम्हाला दुःख येते, दुःखच तुम्हाला आनंद करीन. मुलांनो, बापाचं शिक्षण आहे. तर मुलं आहेत बरोबर. आता तुम्हाला आम्ही शिकवतो. मुलांनो, बापाचं शिक्षण आहे. आता तुमच्या जीवनात चांगले गुण कसे यावे, कसं घडावं, कसं बनावं त्याच्याकडे लक्ष द्या. की मला काय शिकवतो, कशाला शिकवतो, काहीतरी याच्यातून फायदा. आता तुम्हाला जर मोह आला आणि मोहात जर तुम्ही पडले जर असेल तर तुम्हाला जर आम्ही शिक्षण देण्याचा प्रयत्न केला ते शिक्षण पूर्ण. त्याला मनापासून प्रार्थना केली जाते ना, प्रार्थनेमय जीवन जगायला लागतील तेव्हा देवाच्या वचनानुसार आणि शिक्षणानुसार वागायला लागते, तेव्हा ते शिक्षण तुम्हाला पूर्ण उत्पन्न आहे. नाही तर तुमच्या जीवनात दुःख आहे, आपत्ती आहे, समस्या आहे, संकट आहे, आणि ह्याच्यामुळे आपलं भविष्य कमजोर आहे. म्हणून वचन काय शिकवते हे पहिलं लक्ष द्या. आणि वचनाचा अर्थ काय आहे ते आपल्या शरीरासाठी उपयोगीच आहे. 4:6 ते सोडू नको ते तुझे ते संरक्षण करील, त्याची आवड धर म्हणजे ते तुला.
आता तुम्ही विचार करा, आम्ही देवाचा हात सोडतो, जगाच्या गोष्टीचा, मोहाचा, तर ते काय संरक्षण करणार आपल्याला? हालेलुया. आपल्या जीवनामध्ये संरक्षण शक्ती काय? देव. त्याची आवड जर मी आवड धरली म्हणून मला कळालं, अनेक गोष्टीचं ज्ञान आलं, ज्ञानाचा अनुभव घेतला आणि हेच ज्ञान मी अनेक लोकांपर्यंत पोहोचलं. एक शिक्षण आहे, एक कला आहे, एक अनुभव आहे, एक गुण आहे. आता मी शिकतो म्हणून मी लोकांना शिकवतो. हालेलुया. हे बघा, मी अनुभव घेतलेले आहेत, त्यावेळेला मी अनुभव घेतले नसते तर मी तुम्हाला सांगितलं. मी अनुभव घेतल्यानंतर मी लोकांना सांगतो, या अनुभवात फायदा आहे, या बिझनेस मध्ये फायदा आहे, त्याच्यात फायदा आहे, त्याच्यात फायदा आहे. पण तुमच्यामध्ये शैतानी आत्मेची जर शक्ती कार्य करत असेल तर तुमच्यातून कोणत्याच गोष्टी फायदे होऊ देणार. याला प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा जर आपल्या जीवनामध्ये कार्य करत असेल आणि प्रभूच्या मार्गानुसार आपण चालत असेल तर 100% त्याची प्रगती आपल्या पाठीमागे व्हायला सुरू. कारण देवाला माहिती आहे या गोष्टीचा किती उपयोग होतो आणि त्याचा किती फायदा होतो. बघा, मुलांना लहानपणापासून ती कधी सवय लागली नाही. 2 रुपये कसे कमवावे किंवा 2 रुपयाचा वापर कसा करा. आता इकडे आहे एक बाई, आपली एक कोणती बाई आहे केंद्रामध्ये. आता तुम्ही विचार करा की लहान मुलं लहान असताना ती घेऊन येते तेव्हा ती सांगायची, ब्रदर 200 रुपयाचं त्यांना खायला ते प्रार्थनेत राहिलं. आज ते पैसे स्वतः कमावा लागले आणि बाहेर देशात पडले. कारण ती शिस्त दिली म्हणून ते आज बाहेर आहे. आज त्याला मदत विचार करणाऱ्या गोष्टी. कारण ती भले 200 रुपये संपत होते, वांधा नाहीये, पण येऊ दे, कोणाला येऊ दे. येऊन आजपर्यंत ते दुबईला आहे, बाहेर आहे, तिथून फोन करतात, आशीर्वाद वगैरे घेतात. त्यांना ती कुठेतरी सवय लागलेली आहे. हालेलुया. हा एक प्रश्न असतो. मुलं खातात ते खाऊ दे असं नाहीये, पण ते 200 रुपये कामाला आहे. बरोबर. हालेलुया. कारण जर त्या आईने त्यांना इथे शिस्त दिली नसती तर तो ख्रिस्त त्यांच्या घरात राहिला नसता. हालेलुया. तर हे जे गुण असतात आदर्श पहिलं होतं. मुलांना संस्कार शिस्त हीच आहे आणि तेव्हा ती ओळख होते, त्यांना कळते, समज असते. आप कमायने बाप कमायचा प्रश्न नाही. बापाचा पैसा पाहिजे तेवढं उडवता येत नाही, पण आप कमाय आल्यानंतर 1 रुपया बापरे, आज याचं हे करायचं आहे, आज त्याचं ते करायचं आहे, आज ते करायचं आहे, हे संपवलं तर ते करता येणार नाही, ते संपवलं तर ते करता येणार. आप कमाय बाप कमायामध्ये जमीन आसमानाचा फरक. आजच्या पोरांना मी हे शिस्त घे ना, पैसे जाऊ दे पिकनिकला, जाऊ दे इकडे, जाऊ दे तिकडे, खाऊ दे ना, आपलीच पोरं येते ना, आता नाही खाणार ते कधी खाणार. हाच तो प्रश्न आहे. अरे आता नाही कमवणार ते कधी कमवणार असा शब्द काय? तेच पैसे जमा करून घरी खातात तेवढंच का, बाहेरचं कळलं. तेच पैसा जमा केला ना, त्याला एक प्रॅक्टिकल दिलं, त्याला एक जॉब दिला, तो भविष्यात रडणार नाही रडणार. माझ्या आई बाबांनी मला चांगले गुण दिले, चांगले संस्कार दिले, तो सुखी भविष्यात आपला संसार सांभाळू शकतो. हालेलुया. मी लहान असताना ना वाडीतलं काम नाही करायचं, शिपायचं काम करेल, पण काळ्या काढायचं काम नाही. पण शेवटी ही माझ्या शरीरावर कंट्रोल होतं, परमेश्वराचा आशीर्वाद होता. निर्णय 1:5 आईच्या गर्भात असतापासून तुला मी पवित्र ज्या परमेश्वरी मला ते पवित्र केलेलं होतं, त्याचद्वारे मला हे काम पवित्र केलं. आज ही शिस्त शिक्षण आदर्श तिकडे आजी होती, तिचं नाव कमी होतं. मी लहान असताना त्यांच्या ओटीवर बसायची, मला भरपूर खायला द्यायची.
त्याला वाढी म्हणतात. हे बघा, हे जे कोणी कर्म चांगली केली त्याचं आदर्श आजपर्यंत राहते. मी सांगते असं नाही बोलू शकत, माणूस आहे तुमची कृती आहे. मी धर्मामध्ये वापर करत नाही, जातीमध्ये वापर करत नाही, मी मानवामध्ये वापर. हे शिक्षण आहे. तर ह्या घरातली बरीच किशोरचा बाबा लहान असताना आम्हाला खाली किती दिवस एक शिक्षण आहे. आपण आदर्श ठेवा. माणसाचं कृत्य राहा, बायबल शिकवतो. जर तुम्ही त्या पद्धतीने जीवन जगले ते भविष्यात उपाशी राहणार नाही, ना कधी निराशात राहणार, ना कधी दुःखी दिसलेले दिसतात. आला दुःख येणार किंवा 16-20 मिनिट आम्हाला येतात, कधी टेन्शन आलं मला सगळं होतं, पण पटकन मी परत रिव्हर्स घेतो. मला त्या गोष्टीकडे लक्ष द्यायचं, मला त्या गोष्टीकडे लक्ष द्यायचं. मी चांगलं बोलतो, मला चांगलंच बोलायचं. मी कोणाचं वाईट केलं नाही तर मला विचार करायचं. ते माझ्या विरोध बोलतात, त्याला बोलवते त्याला देऊ, तर मी नाही म्हणतात. अरे नाही. म्हणून हा प्रश्न आहे तो मला शोधून काढायचा. जो परमेश्वराशी एक आहे, वचनाशी एक आहे, शिक्षणाशी एक आहे, नियमाशी एक आहे. म्हणून मी आज मेहनत कष्ट काम करतो. त्याच्यामुळे मला देवाचा मोठ्या प्रमाणात आशीर्वाद. माझं असं मत नाही मी हे जे काय केलंय माझ्यासाठीचा कुठला उल्लेख नाही. मी फक्त एकदाच पहिला बाहेर गेल्यानंतर तेव्हा बघितलेलं की माझ्यासाठी मी हे करतो. जेव्हा मला प्रभू येशू मिळाला तेव्हा मी माझ्यासाठी कोणताच विचार करून ठेवला. खाण्याचा नाही, पिण्याचा नाही, आणि हे सगळं देवाचं आहे. म्हणून माझा आत्मा शरीर नेहमी देवाबरोबर. म्हणून जे काही करत आहे, आता झाडाचं कर्तव्य घेतलेलं आहे, झाडं लावणं. आणि ह्या झाडाने अनेक लोकांचं जीव वाचवलं. सगळ्या प्रकारच्या फळाची झाडं त्यांच्यावर मेहनत केली, बरोबर. त्याचं जेवढं पालन पोषण करेल तेवढं ते झाड एक उत्साही. सगळ्या गोष्टीकडे लक्ष केंद्रित करतात. चुकीकडे जेव्हा आपण एवढी वेळ घालवतात ना, ते कुठल्या तरी चांगल्या गोष्टी. एक झाड, एक मुलगा आहे, तो तुम्हाला खाऊ देईलच म्हातारा असला तरी. पण जर तुम्ही मुलांना जर चांगले संस्कार दिले नसतील तर दमदम करून बायकोला घेऊन पुढे पडेल त्या पदाने. पण एक झाड आहे, लाखो करोडाचे बंगले बांधू नका, नगराला बांधू नका. एखादा बागीचा घे, आरामासारखं ते नाश करत असं करू नका. परमेश्वरने एक बागाचं झाड दिलेलं होतं त्याला, त्या बागेचं तसा एक बाग तयार करा, सगळ्या प्रकारची झाडं लावा. बस एसीची गरज नाही, तिथे खाटलं टाका आणि मस्त खराडे टाका बंद. किती शांती राहील, कारण पंख्याची गरज नाही. ती झाडं आपोआप थंडावाले, एक ऑक्सिजन घेते, ते एक ऑक्सिजन देते. खूप चांगले वेळ पुढच्या वेळेस. तर आपण छोटीशी प्रार्थना करूया. परमेश्वर दयाळू बाबा, तुमच्या आभार मानतो. महान परमेश्वर, आशीर्वाद परमेश्वर, सर्व मंत्र प्रभूचा आशीर्वाद ठेवा. मी प्रार्थना प्रभूच्या नावाने करतो. आमेन. हालेलुया.